झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। म्हणजे तिला कोणीतरी येस, वेदाला किडनॅप करण्याचा प्रयत्न झालाय। तुम्ही पोलिसात मिसिंग कंप्लेंट केलीच असेल, पण या गोष्टीची पोलिसांना अवश्य माहिती द्या, म्हणजे मग त्या दिशेने तपास सुरू होईल आणि त्यांच्या हाती नक्की काहीतरी लागेल। बाकी वेदा इज परफेक्टली फाईन नाव। मी काही गोळ्या लिहून दिल्यात, त्या तिला वेळेवर द्या। येते मी। थँक्यू। थँक्यू डॉक्टर। वेदाला एकटीला बघून कोणीतरी तिला किडनॅप करायचा प्रयत्न केला। त्याला सोडणार नाहीये मी। तो जो कोणी असेल ना, त्याचा जीव घेईन मी। अथर्व, आय कॅन अंडरस्टँड एक बाप म्हणून तू आता कुठल्या सिच्युएशन मधनं जातोयस ते, पण ट्रस्ट मी, ही जबाबदारी तू माझ्यावर सोपव। ज्यांनी कोणी हे केलं असेल ना, मी सोडणार नाही त्यांना। मी खरं सांगतोय, त्या हरामकरांना पकडून आणेन मी। नाही, तू यात पडायचं नाहीस। हे मी स्वतः हँडल करेन। तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? मला माहिती आहे, मी आधी बेजबाबदारपणे वागलोय, पण या वेळेला नाही। अरे वेदा माझी पण कोणीतरी लागते ना, माझा जीव आहे तिच्यावरती। तुला खरं सांगतो, मी एकेकाला पकडून आणेन आणि ते वाचणार नाहीत ना, याची काळजी घेईन मी। हाँ, ऐक ना, तू जरा शांत हो आता। आपण हे सगळं नंतर बघू ना। आधी तू जा, फ्रेश हो, काहीतरी खाऊन घे। जा जा। मदन, प्रिया, तुम्ही पण जा। अथर्व शांत हो। आई, मला तुझी एक गोष्ट खूप खटकली आहे आज। चूक मीराची असून सुद्धा तू तिची बाजू घेतलीस। ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणून गेले आहेत ते? वहिनी, खरं तर तुमचा निर्णय मलाही नाही पटलाय। अथर्व, एक बाप म्हणून तुझा संताप, तुझी घालमेल कळतोय मला, पण एक संधी दे त्या मुलीला। विश्वास ठेव माझ्यावरती। पुन्हा तिच्याकडनं अशी चूक नाही होणार अथर्व। आत्ता मीराने या घरात असणं वेदाच्या भल्याच आहे। वेदाला आत्ता ती सगळ्यात जवळची आहे। ऐक माझं। ठीक आहे, ऐकतो तुझं। करू दे मीराला कंटिन्यू या घरात, पण ह्या पुढे जर मीराने एकही चूक केली ना, तर मी स्वतः तिला या घरातून बाहेर काढणार आहे। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।